मित्रांनो, तुम्हाला पण बॅकग्राऊंड मध्ये जर असा पिक्चर काढायचा असेल तर तुम्हाला जपानच्या चेरी ब्लॉसम सीझनला व्हिजिट करावं लागेल. चेरी ब्लॉसम सीझन हा मार्च एंड टू एप्रिल फर्स्ट वीक पर्यंतच आहे. तर तुम्हाला जपानमध्ये जाऊन चेरी ब्लॉसम सीझन जर बघायचा असेल तर ओसाका, क्योटो आणि टोकियो या शहरांमध्ये तुम्हाला हमखास बघता येईल. चेरी ब्लॉसम सीझन मध्ये तुम्हाला सकुरा नावाची गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची फुलं बघायला मिळतील आणि ती खूप सुंदर असतात. आणि ही फक्त जपानमध्ये नाही तर साऊथ कोरिया, कॅनडा, USA या देशांमध्ये तुम्हाला बघता येतील. चेरी ब्लॉसम ट्री ही सर्वात प्रथम हिमालया म्हणजे आताच्या चायनामध्ये आढळली आणि त्यानंतर त्या फुलांना प्रसिद्ध केलं हे जपानने. सकुरा या फुलांचा लाईफ स्पॅन कमी असल्यामुळे असं म्हटलं जातं की हे आनंद आणि दुःख यांचं प्रतीक आहे. कारण ज्याप्रमाणे ही फुलं येतात आणि आपल्या सर्वत्र आनंद पसरतो त्याचप्रमाणे ही लवकर मावळल्याने दुःखही होतं. आनंद आणि दुःख हा निसर्गाचाच भाग आहे आणि तो आपण पत्करला पाहिजे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे अशी संकल्पना जपानची आहे. त्यामुळे जपान चेरी ब्लॉसम सीझन हा खूप थाटात साजरा करतो आणि तुम्ही जपानच्या चेरी ब्लॉसम सीझन मध्ये नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.